सध्या महाराष्ट्रामध्ये खड्ड्यांवरून रणकंदन पाहायला मिळत आहे। कोण कुणाला काय म्हटलंय पाहूयात। खड्ड्यांच्या स्विमिंग पूलमध्ये पोहून नाशिकपर्यंत आलो। नाशिकमधल्या खड्ड्यांवरून संजय राऊतांची टीका। तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 7 जणांचा मृत्यू। चंपतराय निर्लज्जपणे सगळं पाहतायत। संजय राऊतांची महाजनांवर सुद्धा टीका। मंत्री उदय सामंतांकडून चाकण एमआयडीसी मध्ये पाणी। सामंतांकडून अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्तीच्या सूचना। सामंतांच्या दौऱ्यामुळे मध्यरात्रीच रस्त्यांची डागडुजी केल्याच्याही चर्चा। पुण्याच्या चाकणमध्ये मध्यरात्रीच खड्डे बुजवण्याचं काम। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यामुळे रस्त्याची डागडुजी केल्याच्याही चर्चा। तर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे 20 कंपन्यांचा स्थलांतराचा निर्णय। हिंजवडीमध्ये सुद्धा चाकण एमआयडीसी सारख्या समस्या आहेत। सरकारनं उद्योगधंदे आयटी पार्कच्या स्थलांतराआधी पावलं उचलावीत, आदित्य ठाकरेंची मागणी। नाशिकमध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा खड्ड्यांविरोधात मोर्चा। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। बॅनरवर यमराज आणि रेड्यामधील संवादाचा उल्लेख। रायगडच्या कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवरून आवाज उठवणाऱ्या मुलींची राज ठाकरेंकडून दखल। उद्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे या विद्यार्थिनींना भेटणार। तर उद्या राज ठाकरे हे नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे या विद्यार्थिनींना भेटणार। ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस पाहिला नाही। मध्यपूर्वेतील युद्धामुळे अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम रखडलं। डांबर आता दिल्लीवरून आणावं लागतंय। सुजय विखे पाटलांचं मिश्किल वक्तव्य। मनमाडचा तो रस्ता आता ट्रम्प येऊन करणार आहेत का? रोहित पवारांचा सुजय विखेंना सवाल। तर भाजपमध्ये गेल्यापासून त्यांचा मेंदू खराब झालाय। विरोधात या, मिळून काम करूया। रोहित पवारांची सुजय विखेंना खुली ऑफर। नंदुरबारच्या रस्त्यांची दयनीय अवस्था। शहरात येताना लाज वाटते। सत्ताधारी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। कारण चौफुली परिसरामध्ये तातडीनं डागडुजी करा, किमान सर्व्हिस रोडचं तरी काम सुरू करावं, अशी ही मागणी। एकूणच सध्या सगळीकडे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूया। वाघोलीमध्ये केसनंद रस्त्यावरील दुबेनगर ते केसनंद रोड रस्त्याच्या कामाला विलंब। रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यामुळे नागरिक आक्रमक। 4 महिने उलटून सुद्धा ठेकेदारानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाहीये। कोल्हापूर शहराजवळ हिंचनाळवाडीमध्ये चिखलातनं वाटकडत मुलांवर शाळेत जाण्याची वेळ। पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ताच खचलाय आणि हा रस्ता चिखलमय झालाय। चिखलमय रस्त्यावरून या ठिकाणी जाताना मोठे हाल। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला घरी आणताना रुग्णवाहिका खड्ड्यात अडकली। आरोग्य पथक आणि समाजसेवकांनी धक्का दिल्यानंतर ही रुग्णवाहिका बाहेर निघाली। त्यानंतर दीपिका मडावी तिच्या घरी सुखरूप पोहोचली आहे। जालन्याच्या खापरखेडा गावातील रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था। 1ली ते 4थीतील विद्यार्थ्यांची दररोज 2 किलोमीटर चिखलातनं शाळेसाठी पायपीट। तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची ही मागणी। पालघरमधील गुंदावे ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी केले श्रमदान। गावातील खराब रस्त्याची केली डागडुजी। गेल्या काही वर्षांपासून गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती। पुण्याच्या बावळमधील मळवली कारला पर्यायी रस्त्याची दुरावस्था। मळवली परिसरामध्ये रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं हा रस्ता तयार करण्यात आला होता। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची अडचण। डोंबिवली पश्चिमेतील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक। तर गरिबाचा वाडा परिसरातील नागरिकांचा एच वॉर्ड कार्यालयावर मोर्चा। खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी। तर खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका, वाहतूक कोंडीनं सुद्धा मनस्ताप। नंदुरबार शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून शहरामध्ये येताना लाज वाटते। आमदार चंद्रकांत रघुवंशींचं वक्तव्य। चौफुली परिसरामध्ये खड्डे तातडीनं बुजवण्याचीही केली मागणी।